श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, सावधान. येणारे 48 तास तुमच्या आयुष्यात असा काही भूकंप घडवणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. साक्षात गुरुजींनी हा इशारा दिला आहे की तुमच्या नशिबाचे चक्र आता अशा वळणावर आले आहे जिथे प्रत्येक लपलेले सत्य आणि जवळच्या लोकांचे खरे चेहरे समोर येतील. तुम्हाला वाटत असेल की सर्व काही सुरळीत चालले आहे, पण गुरुजींच्या मते तुमच्याच परिचयातील एक आस्तीन का साप तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी करत आहे. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या अस्तित्वासाठी दिलेला एक दैवी संकेत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट सांगितले आहे की शनी आणि शुक्राचा हा महासंगम तुमच्या कुंडलीत एक भयानक वादळ घेऊन येत आहे. कुंभ राशी का स्वामी स्वतः शनिदेव असल्याने ही वेळ तुमच्यासाठी करा किंवा मरा अशी परिस्थिती निर्माण करू शकते. जर तुम्ही आता हा इशारा दुर्लक्षित केला तर येणाऱ्या काळातील पश्चातापाला कोणतीही सीमा उरणार नाही. ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला तेच लोक तुमच्या विनाशाचा सापळा रचत आहेत की काय. गुरुजींच्या वाणीनुसार हा काळ तुमची कठोर परीक्षा घेणारा ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भविष्यवाणीत अशा 7 चमत्कारी संकेतांचा उल्लेख केला आहे जे साक्षात ईश्वरी शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. रात्री अचानक जाग येणे किंवा विशिष्ट आकडे वारंवार दिसणे हे साधे योगायोग नसून तुमच्या नशिबाची दिशा बदलणारी गुपिते आहेत. गुरुजी म्हणतात, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे हे तुमच्यासाठी अनिवार्य आहे, कारण यात सांगितलेला तो गुप्त मंत्र आणि विशेष उपाय तुम्हाला येणाऱ्या संकटातून वाचवू शकतो. विनाकारण भीती बाळगू नका, पण गुरुजींनी सांगितलेले हे कटू सत्य स्वीकारून स्वतःला वाचवण्यासाठी सज्ज व्हा. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या सांगण्यानुसार तुमच्या आयुष्यातील खोट्या नात्यांचा आणि शत्रूंचा बुरखा फाटण्याची वेळ आता जवळ आली आहे. तुमच्या आजूबाजूला वावरणारे असे काही लोक आहेत जे तुमच्यासमोर गोड बोलतात, पण पाठीमागे तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी कट रचत आहेत. गुरुजी इशारा देतात की कुंभ राशीच्या व्यक्ती त्यांच्या शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे वारंवार फसवल्या जातात. आता असा काळ सुरू झाला आहे जिथे नियती या कपटी लोकांचे खरे चेहरे तुमच्यासमोर आणणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात एका विशेष गोष्टीवर भर दिला आहे की तुमचा शत्रू चालाक असू शकतो, पण तो ईश्वरी न्यायापेक्षा मोठा नाही. तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुमचे कोणाशीही वैर नाही, परंतु तुमची प्रगती आणि यश हेच अनेकांच्या डोळ्यातील खुपसणारे शल्य बनले आहे. जे लोक तुमच्या दुःखात सुखाचा अनुभव घेतात त्यांना आता त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील. सत्याचा हा प्रकाश इतका प्रखर असेल की खोटेपणाचा कोणताही पडदा त्यासमोर टिकणार नाही आणि तुम्हाला समजेल की सापाच्या रूपात मित्र कोण होता. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की जेव्हा शत्रूचे संकट वाढते तेव्हा घाबरून न जाता संयम राखणे आवश्यक आहे. या काळात तुम्हाला तुमच्या भावनांवर ताबा ठेवावा लागेल, कारण कुंभ राशीचे लोक विचारात लवकर गुंततात आणि तिथेच शत्रू फायदा उठवतो. पण लक्षात ठेवा, शनिदेवाची दृष्टी आता अशा लोकांवर पडली आहे जे तुमचे वाईट इच्छितात. गुरुजींच्या मते हा केवळ संघर्षाचा काळ नाही तर तुमच्या आत्मबलाची परीक्षा आहे. जर तुम्ही धैर्याने उभे राहिलात तर हेच शत्रू तुमच्यासमोर नतमस्तक होतील. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार आता तुमच्या कुंडलीत शनी आणि शुक्र या 2 बलाढ्य ग्रहांचा असा महासंगम होत आहे जो तुमच्या नशिबाचे संपूर्ण चित्रच पालटून टाकणार आहे. कुंभ राशीचा स्वामी शनी स्वतः आपल्या घरात असल्याने ही वेळ अत्यंत शक्तिशाली आहे. गुरुजी स्पष्ट सांगतात की हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी नशिबाची पलटी ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या आर्थिक तंगीचा आणि साडेसातीच्या कठीण काळाचा सामना करत आहात तो आता संपण्याच्या मार्गावर आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या परिवर्तनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा सल्ला दिला आहे. शनिदेव सध्या तुमची कठोर परीक्षा घेत आहेत, विशेषतः तुमच्या कर्माची. जेव्हा शनी आणि शुक्र एकत्र येतात तेव्हा तुमच्या रखडलेल्या कामांना मोठी गती मिळते आणि अनपेक्षित धनलाभ होतो. गुरुजींच्या मते तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. तुमच्या गरिबीवर किंवा अपयशावर हसणारे लोक आता तुमचे वैभव पाहून थक्क होतील, कारण हा दैवी संयोग तुमच्यासाठी राजयोगाची दारे उघडत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी विशेष सावधानता बाळगायला सांगितली आहे की या काळात तुम्हाला आळस झटकून कामाला लागायचे आहे. शनी आणि शुक्राची ही शक्ती तुम्हाला प्रचंड यश मिळवून देऊ शकते, पण त्यासाठी शिस्त पाळणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही कष्टावर विश्वास ठेवला आणि कोणाचेही वाईट न पाहता पुढे चालत राहिलात तर भगवान शनिदेव महाराज स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहतील. गुरुजी म्हणतात, ही तुमची ती संधी आहे जिची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. कुंभ राशीच्या जातकांनो,
आता गुरुजींनी त्या गुप्त रहस्याचा उलगडा केला आहे, जे तुमच्या भोवती असलेले सर्व नकारात्मक पाश एका क्षणात तोडून टाकू शकते. कुंभ राशीच्या लोकांसाठी हनुमानजींची सेवा ही अमृतासारखी असते. जेव्हा संकटे चहूबाजूंनी घेरतात तेव्हा साक्षात संकटमोचन हनुमानजींचा आशीर्वाद तुमच्या मदतीला धावून येतो. गुरुजींनी या भागात एका अशा दिव्य आणि शक्तिशाली मंत्राचा उल्लेख केला आहे, जो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर करण्याची आणि शत्रूंच्या कपटजालाला भस्म करण्याची ताकद ठेवतो. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला तो मंत्र आहे, नमो हनुमते रुद्र अवताराय, सर्व शत्रू सहारणाय, सर्व रोग हराय, सर्व वशीकरणाय, रामदूताय स्वाहा. या मंत्राचा उच्चार करताच तुमच्या मनातील भीती, नैराश्य आणि अस्वस्थता नाहीशी होईल. गुरुजी म्हणतात, हा मंत्र तुमच्या प्रगतीमधील अदृश्य भिंती पाडण्यासाठी आणि कामात येणारे व्यत्यय दूर करण्यासाठी आहे. ज्या क्षणी तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा जप सुरू कराल, त्या क्षणापासून नशिबाचे बंद दरवाजे आपोआप उघडायला सुरुवात होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, हा मंत्र म्हणजे तुमच्या आयुष्यातील अंधारावर विजय मिळवणारी मशाल आहे, असे गुरुजी आग्रहाने सांगतात. कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेकदा अचानक येणाऱ्या संकटांचा त्रास होतो, त्यावर हाच रामबाण उपाय आहे. गुरुजींच्या मते हा दिव्य मंत्र हनुमानजींच्या कृपेशी थेट जोडलेला असून तो तुमच्या शत्रूंना तुमच्यासमोर नतमस्तक व्हायला भाग पाडेल. पण लक्षात ठेवा, हा जप करताना तुमचे विचार शुद्ध आणि सात्विक असायला हवेत, तरच तुम्हाला तो चमत्कारी बदल अनुभवता येईल, जो तुमचे आयुष्य रातोरात पालटून टाकेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी आता त्या 7 गूढ संकेतांचा उलगडा केला आहे, जे साक्षात ईश्वरी शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि तुम्ही त्यांना निव्वळ योगायोग समजत आहात. गुरुजींच्या मते जर तुम्हाला रात्री अचानक 2:30 ते 4:45 या वेळेत जाग येत असेल किंवा वारंवार 111, 888 यांसारखे आकडे दिसत असतील, तर समजून जा की नियती तुमच्या आयुष्यात काहीतरी अघटित घडवून आणण्याच्या पतिरी आहे. हे संकेत म्हणजे तुमच्या नशिबाचा दरवाजा ठोठावणारी दैवी साथ आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात आणखी एका धक्कादायक संकेताचा उल्लेख केला आहे, तो म्हणजे तुमच्या आयुष्यातून अनेक वर्षांपूर्वी निघून गेलेले लोक अचानक परत येणे किंवा स्वप्नात एखादा मोठा पर्वत, पाणी किंवा साक्षात शनिदेवाचे वाहन दिसणे. हे संकेत साधे नाहीत, तर ते तुमच्या भविष्यातील यशाची चाहूल देत आहेत. गुरुजी म्हणतात, या संकेतांना हलक्यात घेऊ नका, कारण कुंभ राशीच्या जातकांसाठी हे त्यांच्या जीवनातील कल्याणकारी बदलाचे लक्षण असू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, सर्वात शक्तिशाली संकेत म्हणजे तुमची अचानक अध्यात्माकडे आणि दानधर्माकडे वाढलेली ओढ. गुरुजी सांगतात की जर तुम्हाला अचानक गोरगरिबांना मदत करण्याची किंवा मंदिरात जाऊन शांत बसण्याची इच्छा होत असेल, तर समजा की शनिदेव महाराज स्वतः तुमची परीक्षा घेऊन तुम्हाला बक्षीस देण्यास तयार आहेत. हे संकेत मिळणे म्हणजे तुमच्या कठीण दिवसांचा अंत होणे होय. गुरुजींच्या वाणीनुसार जे जातक हे संकेत ओळखतील, त्यांच्या आयुष्यात असा चमत्कार घडेल जो जगाला थक्क करेल. राशीच्या जातकांनो, गुरुजीच्या भविष्यवाणीतील हा सर्वात मोठा भाग आहे. गुरुजी म्हणतात, माणूस कर्माने मोठा होतो, पण काही चुका त्याला थेट विनाशाच्या खाईत ढकलतात. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचा अपमान करत असाल, कुत्र्यांना किंवा प्राण्यांना त्रास देत असाल किंवा स्वतःच्या कष्टाच्या कमाईला तुच्छ लेखत असाल, तर शनिदेव तुमच्यावरती कोपल्याशिवाय राहणार नाही. या महाचुका टाळा, कारण कुंभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कर्माचे फळ शनिदेव तातडीने देतात. कुंभ राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्यावरती सुरू असलेली ही ठिणगी कठीण परीक्षा संपवण्यासाठी गुरुजीने एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितलाय. मंडळी, शनिवारी काळ्या कुत्र्याला किंवा कावळ्याला मोहरीच्या तेलाने लावलेली पोळी श्रद्धेने खाऊ घाला. तसेच एखादा वृद्ध किंवा गरजू व्यक्तीला काळे तीळ, काळे कपडे दान करा. हा एक छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील मोठी संकटे, साडेसातीचा प्रभाव नक्कीच कमी करण्यास मदत करेल. गुरुजीच्या मते हा सात्विक मार्ग स्वीकारल्यास शनिदेवाच्या कोपाचे रूपांतर आशीर्वादात होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे ती या संकटाविरुद्ध उभे राहण्याची आणि देवाचा आशीर्वाद घेण्याची. मनात श्रद्धा ठेवा आणि म्हणा, हे खंडोबा महाराज, आमच्यावर कृपा करा आणि आमची सर्व संकटे दूर करा. जर तुम्हाला गुरुजींनी दिलेली ही भविष्यवाणी आणि संकेत मनापासून पटले असतील, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक देखील करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील असेच गूढ संकेत तुम्हाला वेळेवर मिळतील. कमेंटमध्ये मोठ्या भक्तिभावाने लिहा. कोटी अळकोट, जय मल्हार. खंडोबा महाराज तुमचं रक्षण करो.